समर, उद्या पेपर चालू होणार आहे का? आणि हो, तुझ्या बॅगेमध्ये मी शॉर्पनर, इरेझर आणि 2 पेन्सिली ठेवल्या आहेत. आणि हो, पेन्सिलला दोन्हीही टोकं करून ठेवलेत. उगेच तिथे एक्झाम हॉलमध्ये गेल्यावरती पेन्सिलला टोकं करण्यामध्ये वेळ नको वाया घालू तू. समजलं ना? रात्री तुझा सगळा अभ्यास करून घेतलाय, आता परत एकदा रिव्हिजन कर बाळा. आणि पेपर एक्झाम हॉलमध्ये गेल्याच्या नंतर पेपर हातात भेटला ना, पहिले पेपर सगळा वाचून घे. जे जे तुला येतं ना त्याला टिक करून घे. सगळा अभ्यास केलाय ना बाळा तू? तर काय कर, मस्तपैकी सर्व आन्सर लिही. पहिले प्रश्न व्यवस्थित वाच, आणि आन्सर लिही. पूर्ण पेपर सोडवून झाल्याच्या नंतर चेक कर आपण सगळे उत्तर व्यवस्थित लिहिलेत का. आणि खाडाखोड नको, अक्षर सुंदर काढ. खाडाखोड नाही चांगली वाटत. बाई रागवतात की नाही तुला? मागच्या वेळेस मार्क कट केले होते तुझे खाडाखोडीमुळे, त्यामुळे खाडाखोड करू नकोस. आणि हो, एक्झाममध्ये त्या मागच्या वेळेस शुभमला जसे आन्सर सांगितले तसे सांगू नको, बाई ओरडतात. अभ्यास स्वतः काही करत नाही तो आणि मग तुला ओरडतात बाई. त्यामुळे त्याला मदत करायला बिलकुलही जाऊ नको. वेळ पुरतो का ते बघ. वेळ पुरत नाही बरं का बाळा एक्झाममध्ये. आणि पेपर पूर्ण सोडवल्याच्या नंतर चेक कर आपण व्यवस्थित पेपर लिहिलाय का. अभ्यास सगळं केलाय ना, जेवढं केलाय ना तेवढं व्यवस्थित लिही. परत एकदा रिव्हिजन कर. आणि बाळा, पप्पानी प्रॉमिस केले का नाही तुला, एक्झाम झाल्याच्या नंतर मस्त पप्पा फिरायला नेणार, त्यामुळे आता एवढ्या पुरता अभ्यास कर. आणि हो, जाताला सूला जाऊन जा स्कूलमध्ये. परत स्कूलमध्ये गेल्यावर सू येते तुला, कळलं ना? सूला पण जा व्यवस्थित. आणि हो, जाताना देवाच्या पाया पडून जा बरं का बाळा. चल, ऑल द बेस्ट.